तिसऱ्या वर्षाचा वधूवर परिचय मेळावा, या मेळाव्याचं दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी होऊन संपन्न होते। मान्यवरांच्या हस्ते या शुभ कार्याची सुरुवात प्रतिमा पूजनाने होते। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून कार्य करते, थोडासा का होईना अंधार दूर करते आणि या अंधाराला दूर करण्यासाठी जशी पंथी आपल्या शक्तीनुसार यथाशक्तीनुसार आपलं कार्य करत असते, तशा या शुभ दिनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करत आहोत। सन्माननीय उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं या ठिकाणी पूजन होते। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। खरं तर कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा 10 वाजता व्हायला हवी होती, तेव्हा येथे बोटावर मोजण्या इतके फक्त 3 माणसं होती आणि असं वाटलं की 10 वाजता जर कार्यक्रम 3 माणसं असतील तर 12 वाजेपर्यंत फार फार झालं 15-20 माणसं होती। परंतु आपला प्रतिसाद हा खूप छान आहे, आणखीही सभागृह भरेल अशी आशा करतो आणि जोपर्यंत सभागृह भरत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाची यशस्वीता ही ग्राह्य धरली जात नाही। त्यामुळं आणखी कोणी आपले पाहुणे दर्शनासाठी गेले असतील, बाहेर असतील, पाहुण्यांकडे गेले असतील तर कृपया त्यांना आपण कॉल करा आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची त्यांना विनंती करावी अशी मी आपणास संयोजक टीमच्या वतीने विनंती करतो। खरं तर